बाळेगाव शिळफाटा येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 11 नवी मुंबई कॅम्पसाठी सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान शनिवारी झालेल्या मैदानी चाचणीत अत्यवस्था झालेल्या 7 उमेदवारांपैकी एका तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर आणखी एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. अन्य अत्यवस्था उमेदवारांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलीस भरती दरम्यान मृत झालेल्या तरुणाचे नाव अक्षय मिलिंद विराडे, वय वर्ष 25 असे असून तो जळगाव येथील अंमळनेर येथे राहत होता. अक्षयने राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 नवी मुंबई कॅम्पच्या सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता. शनिवारी बाळेगाव वाकळण येथील SRPFच्या कॅम्पमध्ये मैदानी चाचणी सुरू होती. पुरुष उमेदवारांमध्ये 5 किलोमीटर धावण्याची चाचणी सुरू असताना 7 उमेदवारांना चक्कर येऊन ते कोसळले. त्यामुळे त्यांना तत्काळ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच अक्षयचा मृत्यू झाला. येथील प्रेम सुखदेव ठाकरे, वय वर्ष 29 हा दुसरा उमेदवार अत्यवस्था असून त्याच्यावर, तसेच अमित गायकवाड, वय वर्ष 20, पवन शिवाजी शिंदे, वय वर्ष 25, अभिषेक शेटे, वय वर्ष 24, सुमित किशोर आदाटकर, वय वर्ष 23, साहिल किशोर लावण, वय वर्ष 19 या सर्वांवर छत्रपती शिवाजी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान अक्षयला हृदयविकाराचा झटका आला की त्याने काही सेवन केले होते याची तपासणी रुग्णालयाकडून करण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.